पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। तारळे मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात सदैव सोबत असलेला डोंगळे परिवार आणि गेली 5 वर्षे अभिषेक डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती माध्यमातून या मतदारसंघातील काम पाहता तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून अमृता डोंगळे निश्चित निवडून येतील असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या सुविद्य पत्नी सायरा मुश्रीफ यांनी केले। शिरगाव तालुका राधानगरी येथील पूर्वामंगल कार्यालयात गोकुळचे माजी चेअरमन विद्यमान संचालक अरुण डोंगळे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक अभिजित शेख डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक युवा शक्तीच्या वतीने तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांचे करिता आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते त्यावेळी बोलत होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी युवा शक्तीकडून महिलांना व्यासपीठ तयार करून त्यांचे कलागुणांना वाव करून दिला आहे। अमृता डोंगळे उच्च शिक्षित आहेत, त्यांना समाजातील डोंगळे परिवाराचा समाजकार्य, दातृत्व यांचाच वसा वारसा लाभला असून त्या नक्कीच आपला मतदारसंघ जिल्ह्यात मॉडेल करतील। जिल्ह्यात जास्तीत जास्त घड्याळ फुलवून महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांचे हात बळकट करूया असे आवाहन केले। अमृता डोंगळे म्हणाल्या, माझे आजोबा, वडील, चुलते भाऊ यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या जोरावर मी तुमच्या साथीने जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक आहे। मतदारसंघातील सर्व मूलभूत गरजा त्याचबरोबर महिलांच्या करिता भरीव काम करण्याचा माझा मानस आहे। तुमची मुलगी, बहीण, मैत्रीण म्हणून माझा सांभाळ करा, मला एक वेळ काम करण्याची संधी द्या असे भावनिक आवाहन केले। यावेळी राजेश्वरी डोंगळे, अभिषेक डोंगळे, युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, मृण्मयी सातवेकर यांनी मनोगत व्यक्त केले। अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक हनुमान शिरगाव, द्वितीय क्रमांक हनुमान गोटवडे, तृतीय क्रमांक क्रांतीसूर्या आमजाई वरवडे या विजेत्या संघांना अमृता डोंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। झिम्मा-फुगडी स्पर्धेत एकूण 22 संघांनी सहभाग घेतला होता। यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, अमृता डोंगळे, राजेश्री डोंगळे, गुडाळच्या उपसरपंच अश्विनी पाटील, अनिता डोंगळे, संगीता भाटळे, चैत्राली डोंगळे, आरती ताई शेट्टी, राजेश्वरी डोंगळे, मीनाक्षी डोंगळे, मेघा धनवडे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिजित डोंगळे, लक्ष्मण धनवडे, आशिष पाटील, चंद्रकांत डोंगळे आदी महिला उपस्थित होत्या। RK न्यूज प्रतिनिधी शिरगाव। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची, चव आहे कोल्हापूर।